देवळा तालुक्यातील चोरचावडी धबधब्याजवळील खोल डोहात बुडालेल्या 18 वर्षीय युवकाचा तब्बल 24 तासांनंतर अखेर मृतदेह शोधण्यात एसडीआरएफच्या पथकाला यश आले। काल झालेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोध मोहीम अखेर यशस्वी ठरली। घटनेनंतर सुरुवातीला स्थानिक बचाव पथकानं शोधकार्य केलं, मात्र अंधार डोहाची खोली आणि गढूळ पाण्यामुळे शोध मोहीम थांबवावी लागली। यानंतर आज सकाळी 29 सदस्यीय एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पथकानं युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत पाण्याखाली अत्याधुनिक कॅमेऱ्यांचा वापर करून डोहातील विविध भागांची तपासणी केली। अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आलं। शोध मोहिमेदरम्यान देवळा पोलीस, महसूल प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी ठाण मांडून संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवलं होतं। सर्व यंत्रणांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। युवकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। यानंतर बजरंग रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून युवकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे चोरचावडी धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पावसाळ्यात धबधबे आणि खोल डोहांमध्ये उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर पुढील घटनेचा तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रणवराज सोनवणे, चांदवड।